आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामा ट्रस्ट आदमापूरचे कार्याध्यक्ष माजी सैनिक लक्ष्मण बाबूराव होडगे राहणार जरळी तालुका गडिंग्लज यांना आदमापूर येथे झालेल्या धक्काबुक्की व मारहाणीकारक वागणुकीचा आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान यांनी जाहीर निषेध केला आहे. होडगे यांनी 17 वर्ष भारतीय सैन्य दलात सेवा केल्यानंतर बाळूमामा देवालय आदमापूर येथे आपली सेवा बजावत होते. होडगे यांचे वडील बाबूराव व आई सोनाबाई बाळूमामाचे भक्त होते. त्यांच्या घरी संत बाळूमामा जरळी येथे गावी येणं जाणं करायचे. 14 डिसेंबर रोजी लक्ष्मण होडगे आदमापूर येथील कार्यालयात आले असता तुम्ही इथं यायचं नाही, काम करायचं नाही असं म्हणत धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्यात आली. या पाठीमागे नक्की राजकीय षडयंत्र असून सैनिकास बदनाम करण्याचा व जबरदस्तीने पदमुक्त करण्याचा केविलवाना प्रयत्न केला जात आहे. याला विरोध असून कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याची पाळी येऊ नये असे अध्यक्ष कुमार पाटील यांनी केले. यावेळी आदमापूर गावचे सरपंच विजय गुरव भिकाजी शिंगारे आप्पासाहेब पुजारी यांनी आज ट्रस्टला निवेदन देऊन लक्ष वेधलं. या निवेदनावरती माजी सैनिकांच्या 20 सैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. नमस्कार. आज या ठिकाणी गडिंग्लज तालुक्यातील आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशनच्या वतीनं या आदमापूर येथील श्री सद्गुरू बाळूमामा ट्रस्टचे कार्याध्यक्ष हे आमच्या गडिंग्लज तालुक्यातील जरळी गावचे सुपुत्र आहेत. त्यांनी भारतीय सैन्य दलामध्ये आपली 17 वर्षे सेवा बजावलेली आहे. सेवानिवृत्तीनंतर ते 27 वर्षे या ठिकाणी बाळूमामा ट्रस्टची सेवाभावाने आपली सेवा करत आहेत. 14 डिसेंबर रोजी त्यांच्यावर या ठिकाणी कामकाजाच आले असता त्यांच्यावर जे काही या ठिकाणी धक्काबुक्की व त्याचबरोबर मानहानीचा प्रकरण झालेला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि मागील जे काही यातील वादविवाद आहेत ते सर्व कार्याध्यक्ष म्हणून या ठिकाणी एकट्या व्यक्तीची जबाबदारी नसून जो काय न्यायालयाने या विषयावर निकाल देईल तो आम्हाला मान्य असेल. यापुढे जर अशा प्रकारे जर आमच्या माजी सैनिकाला जर अशा ठिकाणी या ठिकाणी असा काही अनुचित प्रकार जर निदर्शनास आला तर या ठिकाणी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील माजी सैनिक असू देत, आजी सैनिक असू देत, शहीद परिवार असू देत, हे सर्व रस्त्यावर उतरून या ठिकाणी लक्ष्मण होडगे यांच्या सोबत राहतील याची मी ग्वाही या ठिकाणी देतो. आणि आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. या निवेदनाची देखील गांभीर्याने या ठिकाणी दखल घ्यावं आणि खरोखरच बाळूमामा देवस्थान हे एक उच्च देवस्थान किंवा महाराष्ट्रातील एक गणलं जाणारं हे देवस्थान आहे. या पाठीमागं नेमकं काय चाललं आहे या विषयावर मला बोलण्याची आवश्यकता नाही. आमच्या माजी सैनिकाला जर याच्यामध्ये साधा खरूच जरी आला तरी मी कुमार पाटील माजी सैनिक अध्यक्ष आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन गडिंग्लज या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातील सैनिकांना या विषयावर रस्त्यावर उतरेन याची मी या ठिकाणी परत एकदा ग्वाही देतो. आणि हा वादविवाद जो काय असेल ते न्यायालयाच्या निर्णयानुसार या ठिकाणी संपुष्टात येईल. न्यायालयानं जो निकाल देईल तो आम्हाला देखील मान्य असेल. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. त्या दोरीने गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या. पाण्याच्या मोटरीच्या पेटीजवळ असलेल्या लोखंडी अँगलला वैरणीच्या दोरीने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. अक्षय सुभाष नवाळे वय 33 वर्ष राहणार पिंपळगाव खुर्द तालुका कागल असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. आत्महत्येची ही घटना रावसाहेब सातपुते यांच्या चांभारगी नावाच्या शेतात दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही. या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस हवालदार जाधव हे पुढील तपास करत आहेत.